म्हणजे आज तुमचा वाढदिवस होता आणि वाढदिवसानिमित्त आज विविध कार्यक्रम उपासक आणि उपासिकांनी आयोजित केले होते. काय सांगाल त्याबद्दल? हा, आज आमच्या जन्मदिनाचं औचित्य साधून आपल्या छत्रपती संभाजीनगरातील येनाकरा हडको औरंगाबाद येथील मैत्री बुद्ध विहारामध्ये आमच्या भिक्षू संघाने, श्रामणेर संघाने, महाकरुणा बुद्धिस्ट मॉनेस्ट्री साजापूर, मैत्री बुद्ध विहार, संघर्ष महिला मंडळ, धम्मदीक्षा ग्रुप यांच्या वतीने आमच्या जन्मदिनाचं औचित्य साधून सकाळपासूनचे कार्यक्रम घेतले होते. विशेषत्वाने सकाळी परित्राण बुद्ध पूजा आणि 35-40 भिक्षूंना बोलावून त्यांना भोजनदान, संघदानाचं आयोजन केलेलं होतं. त्यानंतर त्यांच्या धम्मदेसना शुभेच्छा समारंभही आयोजित केला होता आणि दिवसभराचा शुभेच्छा समारंभ चालू असताना आज सायंकाळी पुस्तकांचं प्रकाशनही झालेलं आहे. महामंगल सूत्रावरील विश्लेषणात्मक धम्मदेसना जो भगवान बुद्धांनी 2500 वर्षांपूर्वी उपदेश दिला होता तो संपूर्ण मानव जातीच्या हित सुखाकरिता आहे. त्या पुस्तकाचं लिखाण पुण्यातील आमच्या उषाई उपरवट यांनी केलंय आणि त्याचं प्रकाशनही आज आता सायंकाळी झालंय. त्याचबरोबर बौद्ध पूजा पाठ नावाचं पुस्तक आहे जे की बुद्ध वंदनेसाठी ते अत्यंत महत्वाचं आहे. त्याचंही प्रकाशन होऊन त्याचं मोफत वितरण करण्यात आलेलं आहे जन्मदिनाच्या निमित्ताने आणि त्यामुळे हा दिवसभराचा कार्यक्रम इथे संपन्न होत असताना प्रचंड संख्येने आपल्या शहरातूनच नाही तर बाहेरही काही ठिकाणावरून उपासक उपासिकांची इथे गर्दी जमलेली आहे. शहरामध्ये प्रथमच असं एवढ्या मोठ्या प्रमाणात एखाद्या भंतेजीचा वाढदिवस साजरा होतो आणि विविध कार्यक्रम आयोजित केले. काय भावना आहे तुम्हाला, काय वाटतं? बिलकुल, तसं तर वाढदिवसाचं सेलिब्रेशनचा हा काही हेतू नाही आहे, ते निमित्त आहे. एका निमित्ताने लोक एकत्र येतात आणि म्हणून हा दिवस आम्ही निवडला. या दिवसाचं औचित्य साधून पुस्तकांचं प्रकाशन करता यावं आणि लोकांचं प्रबोधन व्हावं, लोकांना दान देण्याची संधी उपलब्ध व्हावी म्हणून भिक्खू संघालाही इथे बोलावून परित्राण बुद्ध पूजा आणि धम्मदेसनेचं आयोजन केलं होतं. या जन्मदिनानिमित्त तुम्ही काय संकल्प केला? हा, आमचे संकल्प तर पूर्वीपासून ठरलेले आहेत. आम्ही महाराष्ट्रामध्ये राहतो. महाराष्ट्र ही बाबासाहेबांची कर्मभूमी आहे आणि त्याचबरोबर संत महापुरुषांची सुद्धा कर्मभूमी आहे. आमचा जो विचार आहे तो बुद्धाचा विचार आहे आणि बुद्धाचा विचार हा सार्वजनिक आहे. मानवतेच्या हित सुखाकरिता भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आमचं ब्रीद आम्ही बनवलेलं आहे की बाबासाहेब आंबेडकरांना, महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत आदर्श बौद्ध समाज जो की बाबासाहेबांना अभिप्रेत होता तो निर्माण करण्यासाठीचा आमचा संकल्प आहे. त्यामुळे जिएंगे तो बाबा साहब के लिए और मरेंगे तो बाबा साहब के लिए अशा प्रकारचं आमचं ब्रीद आहे. बाबासाहेबांचं एक ध्येय होतं की भारत बौद्धमय करायचं, परंतु त्याला अपेक्षित असं यश मिळालं नाही. त्याच्यामध्ये काही भिक्खू संघ कमी पडतो का काय, नेमकं कशासाठी? बाबासाहेब आंबेडकरांची ही अपेक्षा होती. आता सध्या 68 वर्ष झाले धर्मांतराला, पण आपण जर महाराष्ट्रातच नाही तर भारतभरामध्ये पाहत असाल तर सकारात्मक विचाराने आपण पाहिलं तर मोठं परिवर्तन होताना दिसत आहे. तुम्ही आपलं दी ग्रेट हॅपीनेस YouTube चॅनल आहे त्याला जर तुम्ही फॉलो करत असाल किंवा पाहत असाल तर 2-2.5 वर्षांमध्ये बघा आमचे 1.25 लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर्स झालेले आहेत. याचाच अर्थ असा आहे की मोठ्या द्रुत गतीने बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार होत आहे. परंतु कुठल्याही धर्मामध्ये जर आपण पाहिलं तर काही गोष्टी किंवा काही लोक चांगलीही असतात, चांगल्या विचारांना अनुसरणारी, आणि काही वाईट विचारांचीही लोक असतात. त्यामुळे बुद्ध धम्मातही तसं काही वेगळं नाही आहे. म्हणजे काही चांगली जी लोक आहेत ती काम प्रामाणिकपणे करत आहेत आणि जी वाईट विचाराची लोक आहेत ती लोक काम करत नाहीत, एवढाच फरक आहे. सुंदर गाणं हे पण अनरेकॉर्डेड गाणं Subscribe now and press the bell icon. Never miss an update.